तर हिंदी सक्तीविरोधात आता ठाकरे बंधूंचे सुरात सूर दिसून येत आहेत। दादा भुसेन सोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाहीये। राज ठाकरेंनी आता हिंदी सक्तीविरोधात 6 जुलैला मोर्चा काढणार असल्याचं सांगितलंय, तर 7 जुलैला उद्धव ठाकरे मोर्चा काढणार आहेत। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची भेट मराठी भाषा केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी घेतली होती। दीपक पवार हे 29 जूनला जाहीर सभाही घेणार आहेत। हिंदी सक्तीविरोधात एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा मातोश्रीवरती एक बैठक पार पडलेली होती आणि या बैठकीच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालण्यात आला आणि त्यातच हिंदी सक्ती नकोच यावरती ही भाष्य झालं आणि अधोरेखित करण्यात आलं। यात 7 जुलैला मोर्चा काढणार हे उद्धव ठाकरेंनीही स्पष्ट केलेलं आहे। तर 6 जुलैला राज ठाकरे यांचा गिरगाव चौपाटीवरनं मोर्चा निघेल। या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, सर्व पक्षीयांनी सहभागी व्हावं, कोण सोबत आहे आणि कोण नाही हे देखील मला कळेल असं राज ठाकरेंनी एकीकडे म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा 7 जुलैला हा मोर्चा असेल हे स्पष्ट केलेलं आहे। इतकंच नव्हे तर या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा सर्व पक्षीयांना एकत्रित येण्यास सांगितलेलं आहे। सर्व कलाकार, खेळाडू, साहित्यिक अशा सर्वांनी आणि मराठीची बाजू मांडणाऱ्या, मराठी भाषेच्या बाजूने असणाऱ्या सर्वांनी एकत्र यावं असं म्हटलेलं आहे। तर एकीकडे राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की आमचा कोणताही झेंडा नाही, केवळ मराठी हाच अजेंडा आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, तर हिंदी भाषा मराठी मुलांना शिकवण्याला विरोध आहे। दोघांनी एक प्रकारे आपली भूमिका मांडलेली आहे। येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल। तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल। त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल। आम्ही जे शिक्षण तज्ञ आणि जे इतर भाषा तज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत। माझं पत्र त्यांना जाणार आहे। सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत। सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते, आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद, मला असं वाटतं 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल। सरकारला ही गोष्ट कळली। रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून, आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे। बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे, त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी, मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं। एक म्हणजे येत्या रविवारी 29 जूनला दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये नागरी समाजातल्या चळवळी आणि सर्व कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची जाहीर सभा आम्ही घेतो आहोत। आणि त्या दिवशी 16 एप्रिलचा शासन निर्णय, ज्याच्यामध्ये अनिवार्य हा शब्द वापरला गेला, 17 जूनचा शासन निर्णय जिथे अनिवार्य हा शब्द बदलून सर्वसाधारण हा शब्द आणला गेला, पण त्याचा अर्थ तोच आहे, आणि 6 जूनचं रेखावार यांच्या सहीचं परिपत्रक, ज्या परिपत्रकाच्या नुसार NCERTची पुस्तकं महाराष्ट्र शासनाने अनिवार्यपणे घ्यायची आहेत, ज्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आठवणीचा भाग असलेली बालभारती आणखी काही वर्षांनी कालबाह्य होणार आहे। या 3 महत्त्वाचे 2 शासन निर्णय आणि एक परिपत्रक यांची प्रतिकात्मक होळी करण्याचा कार्यक्रम आम्ही करतो आहोत। आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव साहेबांनी यावं आणि शिवसेना पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि मला आनंद वाटतो की उद्धवजींनी आमची ती विनंती मान्य केली आहे। 7 जुलैला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करतोय। अधिवेशन त्यावेळेला चालू आहे। हे जे धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये उद्धवजींनी सुचवलेली एक महत्त्वाची सूचना अशी होती की आपण हुतात्म्यांना अभिवादन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व जे मराठी प्रेमी नागरिक आहेत ते हुतात्मा स्मारकापासून आझाद मैदानात येतील आणि मग हुतात्म्यांना अभिवादन करून ते आंदोलन आपण करणार आहोत।